श्रीपाद बाबांचं सामर्थ्य काही कमी नव्हतं. ऐका ना, चांगल्या चांगल्या बोलायला लागले हो इथं. ज्यांना दोन लोकांच्या समोर सुद्धा बोलता येत असे इथं मंडपात बोलायला लागले महाराज. कमी सामर्थ्य आहे का माझ्या बाबांचं? नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाव तुझे घेऊन पडली कोरड ओठाला, नाव तुझे घेऊन पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला, मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वाह, शेवटला करावा लागतो गुरुदास धावा. किती जरी झालं तुझे दुनियामध्ये लावा, शेवटला करावा लागतो गुरुचा देवा. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वाह, शेवटला करावा लागतो गुरुदास धावा. किती जरी झालं तुझे दुनियामध्ये लावा, शेवटला करावा लागतो गुरुचा देवा. कणी गुरु सेवेचा देह लोटला, कणी गुरु सेवेचा देह लोटला, देह लोटला, मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. रुजू होणार नाही केलेले तू पुण्य, गुरु शिवाय आहे जीवन सारे शून्य. नाही रे किंमत तुझ्या थाटा माटाला, नाही रे किंमत तुझ्या थाटा माटाला, थाटा माटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. म्हणून विचार जर करायला गेला माई बापू, तर माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतला, ज्यांनी ज्यांनी नामाचा प्रसाद घेतला, सांगायची गरज नाही माई बापू. काय दशा होते. मोहिनी कशी घातली गुरुने, मोहिनी कशी घातली गुरुने, मला हो मला हो मला वेडच गेलय भरुनी, हो मला वेडच गेलय भरुनी, हो मला वेडच गेलय भरुनी. एकदा का नामाचा प्रसाद घेतला ना माई बापू, डोईचा पलर आला खांद्यावरी. नाही का, विचार जर करायला गेलं माई बापू, एकदा का अनुग्रह घेतला, एकदा का ते नाम त्या ठिकाणी आपण घेतलं ना, आपली दशा
कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. कंठामध्ये प्रेम दाटून येतं, डोळ्यांमध्ये त्या ठिकाणी अश्रूंच्या धारा चालू होतात. आणि एवढंच नव्हे तर साक्षात हृदयामध्ये भगवंत प्रकट झाल्याशिवाय राहत. ही दशा होते माई बापा. म्हणून प्रत्येकाला या ठिकाणी विचार जर करायला गेलं तर बाबा तेच सांगतात की बाबा रे, माझ्या भगवंताला फक्त आणि फक्त काय आवडतं? नामस्मरण आवडतं. आणि अजून काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. नाही का? माझ्या भगवंताला काय आवडतं? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आवडते, कपाळी गंध आवडतो. म्हणून प्रत्येकाने माय बाप्पा जोपर्यंत आपण भगवंताची आवड पूर्ण करत नाही तोपर्यंत देव आपली आवड पूर्ण करणार. मग प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं गरजेचं आहे, कपाळी चंदनाचा टिळा असणं गरजेचं आहे आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असणं गरजेचं आहे. आणि म्हणून विचार जर करायला गेलं तर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परत या ठिकाणी आपण एकदा भगवंताचं भजन करूया. विठोबार कुमाई विचार जर करायला गेलो तर नाथ बाबा या ठिकाणी तिसऱ्या चरणात सांगतात की बाबा रे, अजून माझ्या देवाला काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. नाही का? आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी माझ्या भगवंताला आवडते. आणि तुम्हाला खरं सांगू का, माणसाने आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. नाही का? एकदा तरी केली पाहिजे. आणि जर तुम्ही कंटाळा करत असाल, तुम्हाला जर वारीचा कंटाळा येत असेल तर देव दुसरी वारी करायला लावतो. कोणती? दवाखान्याची वारी, कोर्टाची वारी. महिना आला का? नाही का? म्हणून त्या वाऱ्या करण्यापेक्षा ह्या वाऱ्या करा. नाही का? मग या ठिकाणी नाथबाबा सांगतात की बाबा रे, आणखीन माझ्या देवाला काय आवडतं? तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आणि आजचा जो भक्त असेल, नाथबाबा शेवटच्या चरणात सांगतात की बाबा रे, एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. नाही का? असा जो भक्त आहे तो माझ्या भगवंताला आवडतो. आणि या ठिकाणी विचार जर करायला गेलो तर आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाही का? या अभंगावर थोडक्यात मात्र या ठिकाणी भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझे बुद्धीचे गुणदोष समजून मला परत करा. जे काही चांगलं असेल, घेण्यासारखं असेल ते माझे सद्गुरू सच्चिदानंद भागवत महाराज, कोळी काका, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, गुरुवर्य हिम्मत महाराज माळी, अण्णाजी, नाही का, यांचा कृपा आशीर्वाद. विचार जर करायला गेलो तर परत मात्र या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आमचे गुरुवर्य, गुरुस्थानी असलेले बापू, नाही का, ज्यांच्यामुळे मात्र या ठिकाणी आज या गावामध्ये येण्याचा योग आला, असे असणारे आमचे बापू. वास्तविक जर बघायला गेलं तर बापू कधी जरी 40 गावला आले तरी आम्हाला भेट दिल्याशिवाय, नाही का, एवढं प्रेम बापूंचं आमच्या या परिवारावर आहे. नाही का? आणि
बापूंनी या ठिकाणी फोन करावा आणि सेवे करावे सांगितले काम तेथे मी तू पण कामानं या ज्ञानाने मात्र या ठिकाणी आज कार्यक्रमासाठी हजर झाले. बापूंचे आभार व्यक्त करते. त्यानंतर आमचे हरिभक्त परायण घनश्याम महाराज नाही का बाबांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यानंतर आमचे मृदुंगाचार्य गौरव महाराजांचे आभार व्यक्त करते. विनेकरी महाराज असतील आमचे नानांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. विनेकरी महाराज असतील, गायनाचार्य सर्व मंडळी असेल नाही का, सगळ्यांचे नाव या ठिकाणी परिचित नाही म्हणून सगळ्यांचे मात्र या ठिकाणी आभार व्यक्त करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड असा पोचवला असे सिस्टीमवाले दादा असतील, दादांचे आभार व्यक्त करते. तुम्ही सगळे बसलेले विचार जर करायला गेलं तर 11 वाजले पण कुणी सुद्धा केलं नाही का, म्हणून तुमचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रमाची शूटिंग केली आमचे दादांचे सुद्धा आभार व्यक्त करते. आमचे भटू महाराज आहेत नाही का, महाराजांचे आभार व्यक्त करते. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय बोलिले लोकरोडी बापुली करुणा क्षमा महाराज नाही विचारला अधिकार मी आपला क्षमा महाराज कामणे ज्ञानेश्वरा राखपाया क्षमा तुकाराम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. जय हरी मंडळी. आजचा प्रथम दिवस आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने चालत असलेलं आपलं हे महान रामनवमीचं पर्व आणि या पर्व प्रीत्यर्थ आपल्या सगळ्यांची उपस्थिती आणि सगळ्यांच्या लागणीने चालत असलेला हा कार्यक्रम वर्षे किती झाली याला महत्व नाही, पण अंतकरणाची किती राहिली याला जास्त महत्व आहे. आणि अशा अंतकरणाच्या महात्म्यांनी इथे उपस्थिती दिली. असेच 7 दिवस आपण सदोदित हरिनाम संकीर्तनाचा लाभ घ्या. आज पहिला दिवस होता, पहिला दिनने हाजरी नाही राहिली, शाळा मग चालस नाही का, पण उद्यापासनं आम्ही तरलो नव्हे ते नवल कुडे तारिली बहुतांची या अन्वय न्यायाने सगळ्यांनी उपस्थिती द्यावी आणि या उपस्थितीत आपला आनंद हा द्विगुणित करावा. आणि अशा आनंदासाठी हा धर्ममंडप आहे. उद्या ठीक 5 ते 6 दणदणीत असा हरिपाठ राहील. आणि उद्याचे कीर्तनकार महात्मे शिवनेरी पायथ्यावरचे शिवशाहिरी आहेत आणि सद्गुरुनिष्ठ अधिकारी पण आहेत, ज्यांनी बाबांच्या सानिध्यात राहून काही काळ आपले गाडलेले आहेत. असे हरिभक्त पारायण पोपटजी महाराज आहेर यांचं दणदणीत असं उद्या कीर्तन होईल. आणि उद्याच्या कीर्तनाचा आणि हरिपाठाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी आजची सेवा समापन झाली अशी जाहिरात करतो आणि उद्या सगळ्यांना जाहीर आमंत्रण